नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघत आहोत ग्रुप सी पूर्वपरीक्षा, ज्याला आपण तलाठी पूर्वपरीक्षा असं म्हणतो आहे मित्रांनो. तर या ठिकाणी बघा, पूर्वपरीक्षेचा एक महत्त्वाचा सब्जेक्ट ज्याला आपण जिओग्राफी या ठिकाणी पाहतो आहे. पहा, भूगोल विषय. तर भूगोल विषयाचे जे महत्त्वपूर्ण टॉपिक्स आहेत, तर या टॉपिक्सचे जे प्रश्न आहेत, तर बघा प्रश्नांच्या माध्यमातून या ठिकाणी सराव आपण सुरू केलेला आहे. आणि जवळपास मागील पाच जे पार्ट तुम्हाला दिलेले आहेत, त्या पाचही पार्टमध्ये असे काही टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत की जे परीक्षेमध्ये तुम्हाला यावेळेस पाहायला मिळतील बघा. ठीक आहे. आणि काही प्रश्न तर असे राहणार मित्रांनो, ठीक आहे, की आपण या ठिकाणी जे यूट्यूबले पाहिलेले आहेत, ठीक आहे, यूट्यूबला जे पाहिलेले आहेत असेच्या असेच तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहेत बघा. ठीक आहे. तर मित्रांनो पहा, या ठिकाणी आपण बघत आहोत पार्ट 6. तर पार्ट 6 मधले आजचे महत्त्वाचे प्रश्न बघा. यामध्ये महाराष्ट्र कव्हर केलेला आहे, भारत सुद्धा कव्हर केलेला आहे, स्थान विस्तार असेल, ठीक आहे, किंवा काही रेखावृत्त अक्षरवृत्ताचे प्रश्न असेल, तर सर्व आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. चला बघा, तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. बघा मित्रांनो, जास्त वेळ न करता सुरुवात करूया. आणि हे लेक्चर पूर्वपरीक्षेला अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे बघा. ठीक आहे. बघा, या ठिकाणी पहिलाच प्रश्न दिसतोय आपल्याला. ओके, भारतीय प्रमाणवेळ इंडियन स्टँडर्ड टाइम ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? हा आपला पहिला प्रश्न बरोबर आहे. आणि ती ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा म्हणजे GMT ग्रीनिच मेन टाइम तर कितीने पुढे आहे? तर असे दोन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. तर हे पूर्णपणे डिपेंडेड असतात बघा कशावर? तर रेखावृत्त, अक्षरवृत्त. ठीक आहे. हे टॉपिक जर तुमचे कव्हर असेल तर क्लिअर तुम्हाला समजेल बघा. रेखावृत्त म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, आपण पाहतो की पृथ्वीवर ज्या काल्पनिक आडव्या आणि उभ्या रेषा आहेत, आडव्या रेषांना अक्षरवृत्त असं म्हणतात आणि रेखावृत्त बा उभ्या रेषांना रेखावृत्त असं म्हणतात. बरं, या ठिकाणी आपण पाहतो की जवळपास ही जी आपली पृथ्वी आहे बघा मित्रांनो, तर या पृथ्वीवर ज्या उभ्या रेषा आहेत बघा, हे जे 0 डिग्रीची उभी रेषा आहे, तर हिला काय म्हटलेलं आहे? 0 डिग्रीचं रेखावृत्त असं म्हटलेलं आहे. आणि हे कुठून गेलेलं आहे? ग्रीनिच, युरोप खंडातील बघा, इंग्लंडमधील ग्रीनिच या ठिकाणाहून गेलेला आहे बघा. तर काय म्हटलं आहे? ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा भारतीय प्रमाणवेळ किती तासांनी पुढे आहे? ठीक आहे. आणि भारतीय प्रमाणवेळ हे कोणत्या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे बघा. ठीक आहे. तर ते चेक करूया बघा मित्रांनो. तर अशा एकूण ज्या उभ्या रेषा आपल्याला पाहायला मिळतात बघा, तर या उभ्या रेषा अशा एकूण किती आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे आहेत बघा 360. अशा एकूण रेषा किती पाहायला मिळतात आपल्याला? तर ह्या आहेत 360 रेषा आपल्या पृथ्वीवर, या काल्पनिक रेषा आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. आणि यावरून आपली प्रमाणवेळ निश्चित केली जाते बघा. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आपण पाहतो की भारत हा रेखावृत्तानुसार कोणत्या गोलार्धामध्ये आहे? तर बघा दिसेल तुम्हाला की हे जे मूळ रेखावृत्त आहे, या रेखावृत्तामुळे पृथ्वीचे दोन गोलार्ध झालेले आहे. याला पूर्व गोलार्ध म्हटलेला आहे, याला पश्चिम गोलार्ध म्हटलेला आहे. आणि भारत कुठे येतो? तर या पूर्व गोलार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळतो बघा. चला, क्लिअर मित्रांनो इथपर्यंत? ही झाली एक कन्सेप्ट. ओके. त्यानंतर बघा, पृथ्वीच्या मध्यातून ठीक आहे एक जी रेषा गेलेली आहे, ज्याला आपण भूमध्य रेषा असं म्हणतो बघा, तर ही आहे 0 डिग्रीचं रेखावृत्त, 0 डिग्रीचं अक्षरवृत्त म्हणतात बघा त्याला. तर अशा आडव्या रेषा एकूण किती आहेत? आडव्या रेषा म्हटलं तर 181 रेषा आपल्याला पाहायला मिळतात बघा. ओके. तर मित्रांनो, जे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त आहे बघा, तर अक्षवृत्ते, तर एकूण अक्षरवृत्ते किती आहे? तर जवळपास 181 पाहायला मिळतात बघा आपल्याला. किती? 181. अक्षरवृत्तानुसार पुन्हा पृथ्वीचे दोन गोलार्ध झालेत, याला उत्तर गोलार्ध म्हणतात, याला दक्षिण गोलार्ध म्हणतात बघा. क्लिअर मित्रांनो? तर या प्रश्नामध्ये अक्षरवृत्ताचं काहीच एक काम नाही आहे, परंतु सोबत तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे बघा. आणि जे रेखावृत्त आहेत मित्रांनो बघा, काय म्हटलेलं आहे? रेखावृत्त. तर एकूण रेखावृत्त किती आहे? 360. रेखावृत्त म्हणजे काय? तर ज्या उभ्या रेषा असतात त्यांना आपण काय म्हणतो? रेखावृत्त असं म्हणतो बघा. तर टोटली हा टॉपिक जो आहे रेखावृत्तावर डिपेंडेड आहे. ओके. चला पहा, तर सुरुवात करूया पहा प्रश्नाला. भारतीय प्रमाणवेळ हे कोणत्या रेखावृत्तावरून ठरवलेली आहे? तर मित्रांनो बघा, स्टेप बाय स्टेप जर आपण पाहतो तर जे 0, 1, 2, 3, 4 म्हणजे आपण पाहतो की पृथ्वीचे काय झालेले आहे? दोन गोलार्ध झालेले आहे. रेखावृत्तानुसार दोन गोलार्ध, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. तर पूर्व गोलार्धामध्ये जसं पुढे जातो बघा आपण, तर इकडे टाइम वाढत जातो, म्हणजे टाइम कसा असतो? प्लसमध्ये. आणि रेखावृत्ताच्या 0 डिग्री रेखावृत्ताच्या डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे जर जात असेल तर त्याला म्हणतात बघा. ठीक आहे. म्हणजे काय? तर इकडे काय होईल? वेळ मायनस होईल, म्हणजे वेळ कमी कमी होत जाईल बघा मित्रांनो. येऊन आले लक्षात बघा. ठीक आहे. म्हणजे जर आता 0 डिग्रीवर दुपारचे 12 वाजले असेल, ठीक आहे, तर पुढे काय होईल? 1, 2, 3, 4, 5 असं वाजेल.
आणि 0 डिग्रीवर जर दुपारचे 12 वाजले असेल तर इकडे किती 11, सकाळचे 11, सकाळचे 10, सकाळचे 9, सकाळचे 8 अशा पद्धतीने. ठीक आहे, तर ही झाली एकदम साध्या ढोबळपणाने ही एक कन्सेप्ट बघा. ठीक आहे, तर बघूया पहा. आता या ठिकाणी काय झालेलं आहे पहा, भारताच्या मध्यातून जे रेखावृत्त गेलेलं आहे ते रेखावृत्त कोणतं आहे मित्रांनो बघा. तर इथं छोट्याशा एकदम मानचित्राच्या माध्यमातून आपण क्लिअर करूया. ठीक आहे, म्हणजे नेहमीसाठी ही कन्सेप्ट जर क्लिअर झाली आणि या कन्सेप्टवर जर तुम्हाला प्रश्न आला तर तो चुकायला नको बघा. ठीक आहे, तर बघा जवळपास इथं आपण पाहतो हे जे भारताचा नकाशा आहे. ठीक आहे, एक तुम्हाला पाहायला मिळते बघा मित्रांनो. ओके, आणि हे बघा जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे, चला पहा. तर भारताच्या मध्यातून जे रेखावृत्त गेलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो बघा. ठीक आहे, ओके, तर त्या रेखावृत्तावरून आपलं भारतीय प्रमाणवेळ ठरवलेली आहे. हे जे रेखावृत्त आहे हे किती आहे, तर भारताच्या मध्यातून 82.5 बघा कोणतं, तर 82.5 रेखावृत्त गेलेलं आहे ज्यावरून भारताची प्रमाणवेळ ठरवलेली आहे बघा. ठीक आहे, तर हे उत्तर प्रदेश असेल, बरोबर आहे. त्यानंतर बघा आंध्र प्रदेश आहे, ओडिशा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दिसेल इथं बिहार आहे. ठीक आहे, तर या राज्यांमधून हे आपल्याला रेखावृत्त गेलेलं दिसते आहे रेखावृत्त. ओके, तर भारताच्या मध्यातून कोणतं रेखावृत्त गेलेलं आहे, तर 82.5 पूर्व रेखावृत्त गेलेलं आहे बघा मित्रांनो. कोणतं गेलेलं आहे, 82.5 पूर्व रेखावृत्त. तर बघा 82.5 पूर्व रेखावृत्त, 82.5 पूर्व रेखावृत्त. इथं काय म्हटलेलं आहे बघा, 75 येणारच नाही, 90 येणारच नाही बघा. आपला प्रश्न हा 50-50% मध्ये आलेला आहे. चला क्लिअर. आता पुढे बघूया पहा काय म्हटलेलं आहे की भारतीय प्रमाणवेळ म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते, तर त्याचं उत्तर घेतलेलं आहे आपण 82.5 पूर्व रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ निश्चित केलेली आहे. तर हे 82.5 पूर्व रेखावृत्त जे आहे तर भारताच्या अतिशय मधोमध एक ठिकाण आहे बघा. कोणतं आहे बघा, 2 मिनिटं लक्ष द्या. तर ते आहे उत्तर प्रदेश. बघा कोणतं आहे, उत्तर प्रदेश राज्यामधील. ठीक आहे, बघा काय म्हटलंय, इलाहाबाद. ठीक आहे, या शहरामधील मिर्झापूर या ठिकाणावरून बघा कोणतं आहे, मिर्झापूर. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मिर्झापूरवरून संपूर्ण भारताची प्रमाणवेळ ठरवलेली आहे. म्हणजे मिर्झापूरला जेवढे वाजेल तेवढे संपूर्ण भारताच्या घड्याळांमध्ये वाजणार आहेत बघा. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं प्रमाणवेळ. म्हणजे एका ठिकाणची जे ठरवलेली वेळ आहे ते संपूर्ण भारतामध्ये आपल्याला जवळपास पाहायला मिळेल. बरोबर मित्रांनो. ठीक आहे, तर आपण पाहतो की भारताचं जे क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर. एवढ्या मोठ्या विशालकाय या प्रदेशामध्ये एकच प्रमाणवेळ आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, तर आपण पाहतो सर्वात जास्त जे प्रमाणवेळ आहे ते कोणत्या देशामध्ये आहे मित्रांनो, तर आपल्याला माहित आहे की रशिया हा अवाढव्य जो देश आहे त्यामध्ये जवळपास 13+ प्रमाणवेळा आपल्याला पाहायला मिळतात बघा. ठीक आहे, परंतु भारतामध्ये जर पाहिलं तर एकच प्रमाणवेळ आहे. ठीक आहे, जी ठरवलेली आहे कशावरून बघा, तर मिर्झापूर. ठीक आहे, 82.5 रेखावृत्तावरून. झाला पहिला प्रश्न क्लिअर. आता ही काय म्हटलेलं आहे, ती ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा कितीने पुढे आहे. तर आता पुढे आहे मागे आहे हे कन्सेप्ट मी तुम्हाला थोडीफार इथं पाहिलेली आहे आपण. ठीक आहे, ग्रीनिच प्रमाणवेळ म्हणजे 0 डिग्रीच्या रेखावृत्ताच्या पुढे असणारे जे देश आहे तर त्यांच्या घड्याळीमध्ये टाइम हा प्लसमध्ये असतो आणि 0 डिग्रीच्या पश्चिमेकडे जर गेलो तर टाइम हा कसा असतो, मायनसमध्ये असतो बघा. ठीक आहे, चला पाहूया. तर मित्रांनो बघा आपली जे पृथ्वी आहे, ठीक आहे, तर ते सूर्याच्या समोरून फिरते बघा मित्रांनो. बरोबर आहे. तर प्रत्येक ठिकाणी कुठेतरी दिवस निघतो, कुठेतरी दिवस मावळतो. ठीक आहे, कारण आपली पृथ्वी सूर्याच्या भोवती 24 तासामध्ये एक चक्कर पूर्ण करते, म्हणजे परिवलन पूर्ण करते बघा मित्रांनो. बरोबर आहे. आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती पण फिरते बघा. क्लिअर. तर मग काय म्हटलेलं आहे पहा की असं पकडा की ही आहे पृथ्वी. बघा काय म्हटलेलं आहे, ही आहे आपली पृथ्वी आणि हा आहे सूर्य. हा काय आहे बघा, सूर्य. बघा झालं. मग सूर्याची किरणं काय होतात, आपल्या पृथ्वीवर पडत आहेत. ठीक आहे, सूर्याची किरणं मग ज्या भागावर पडते तो प्रकाशित भाग म्हणजे काय होतो, याला म्हणतात दिवस आणि याला म्हणतात रात्र. बरोबर आहे. विरुद्ध दिशेला रात्र आणि या दिशेला काय असेल, दिवस. मग काय होतं पहा की आता पृथ्वी काय होत आहे, स्वतःभोवती फिरत आहे. मग प्रत्येक पृथ्वीवरचा भाग हा सूर्यासमोर येतो 24 तासांमध्ये. बरोबर आहे. मग सूर्याची किरणे बघा आपण काय केलं आहे पृथ्वीवर. ठीक आहे, हे जे अक्षांश आणि रेखांश आहे तर ते आपल्याला दिसतात. तर या जे रेषा आहेत, बरोबर आहे, सूर्याच्या समोरासमोर काय होतात, ट्रॅव्हल करत असतात. बरोबर आहे, ट्रॅव्हल करत असतात. ठीक आहे, तर मग बघा काय म्हटलेलं आहे, आता पृथ्वीवर जे रेखावृत्त आहेत बघा, हे 2 रेखावृत्त आहे आणि हा जो सूर्य आहे बघा. ठीक आहे, एकदम क्लिअर, थोडं व्यवस्थित लक्ष द्या. हा जो सूर्य आहे तर मग सूर्याची किरणं एका रेखावृत्तावर पडले, सूर्याची किरणं या रेखावृत्तावर पडलेली आहेत. आता या रेखावृत्तावरून सूर्याची किरणं या रेखावृत्तावर यायला किती वेळ लागतो, तर मित्रांनो लक्षात ठेवा 4 मिनिटे. बघा किती वेळ लागतो आहे, तर 4 मिनिटे एवढा वेळ लागतो बघा. म्हणजे एका रेखावृत्तातून सूर्याची किरण दुसऱ्या रेखावृत्तामध्ये जायला किती वेळ लागते, 4 मिनिटं. बघा इथून पुन्हा इथं यायला पुन्हा 4 मिनिटं लागेल,
पुन्हा इथून इथे यायला पुन्हा 4 मिनिटं लागेल. बघा येऊन आलेलं आहे मित्रांनो, बघा लक्षात. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक रेखावृत्तामधून जेव्हा सूर्याची किरण ट्रॅव्हल करतात तर प्रत्येकी 4 मिनिटं वेळ या ठिकाणी लागतो. बरोबर. मग आता काय म्हटलेलं आहे पहा, की 0 अक्षांशापासून आपल्या 82.5 अक्षांशापर्यंत, ठीक आहे, हे ट्रॅव्हल करायला किती वेळ लागते. तर भारताच्या मध्यातून कोणतं रेखावृत्त गेलेलं आहे मित्रांनो, बघा 82.5 रेखावृत्त गेलं. 82.5 रेखावृत्त म्हणजे 82.5. बरोबर. एका रेखावृत्तामधून सूर्याची किरण जायला किती वेळ लागतात, 4 मिनिटे वेळ लागतो बघा. आणि यांचा जेव्हा गुणाकार करतो आपण बघा, तर 4 पंचे 20, ठीक आहे, 4 दोन्ही 8 आणि 2 10, ओके, 8 चूक 32 आणि 1 33. बरोबर. आणि एका घराच्या नंतर पॉईंट म्हणजे किती आले, 330. मग 330 हे काय आहेत, मिनिटे आहेत. 330 मिनिट भागेला, आता याला तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे, भागेला 60. बरोबर आहे. मग भागेला जेव्हा 60 करतो आपण तर तेव्हा भाग किती जातो पहा, 6 पंचे 30 म्हणजे 60 गुणिला बघा 330 भागेला 60 केलेला आहे म्हणजे 5 तास आलेला आहे. 6 पंचे 30 आणि 6 पंचे 30 म्हणजे 5 पॉईंट किती आले, 5 तास 30 मिनिटे. बघा किती वेळ लागतो. तर या ग्रीनिच वेळेपेक्षा भारतीय प्रमाण वेळ 5.5 तासांनी पुढे आहे. किती तासांनी, तर 5.5 तासांनी. बघा 5 तास 30 मिनिटांनी काय आहे, तर आपली जे प्रमाण वेळ आहे भारतीय प्रमाण वेळ, ठीक आहे, तर हे 5.5 तासांनी काय आहे, पुढे आहे. कारण भारत हा पूर्व गोलार्धामध्ये येतो बघा, आणि पूर्व गोलार्धामध्ये टाइम हा वाढत जात असतो. बरोबर आहे. ठीक आहे, तर त्यानुसार जर पाहिलं तर आपलं करेक्ट उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये. बघा एकदम इन डिटेलमध्ये हा प्रश्न आपण घेतलेला आहे. थोड्याफार रेखावृत्त अक्षरवृत्त सुद्धा म्हणजे कव्हर केलेला आहे. ग्रीनिच प्रमाण वेळ काय आहे, जगाची प्रमाण वेळ कुठून ठरवली, तर ग्रीनिच वरून ठरवलेली आहे बघा. भारताची प्रमाण वेळ कुठून ठरवली, मिर्झापूरवरून ठरवलेली आहे बघा. एकूण रेखावृत्ती किती, 360 रेखावृत्त आहे बघा. ठीक आहे. सूर्याची किरण जे आपण पाहिलेलं आहे, सूर्याची किरण एका रेखावृत्तातून दुसऱ्या रेखावृत्तात 4 मिनिटं आपला कालावधी घेतात बघा. ठीक आहे, चला येऊन आलं लक्षात. तर हा प्रश्न असाच्या असा तुम्हाला करून ठेवायचा आहे बघा. ठीक आहे, चला. तर ही PDF तुम्हाला अशीच्या असेच मिळणार आहे टेलिग्रामला. ठीक आहे, काळजी करायची नाही बघा मित्रांनो. ठीक आहे, जे विद्यार्थी नवीन आहे, पहिल्यांदा पाहत असेल तर त्यांनी मित्रांनो काय करायचं आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. विदर्भ IAS टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, चालेल. तर पाहूया मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. ठीक आहे, बघा पुन्हा एक भारतावर एक प्रश्न घेतलेला आहे बघा, की भारताची एकूण भूसीमा आणि भारताच्या मुख्य भूमीस लागलेला समुद्र किनारा अनुक्रमे किती किलोमीटर आहे. 2 प्रश्न विचारलेला आहे. भारताची एकूण भूसीमा विचारलेली आहे आणि भारताच्या मुख्य भूमीस लागलेला समुद्र किनारा विचारलेला आहे. तर तो अनुक्रमे किती किलोमीटर आहे हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, चला बघा. तर थोडं तुम्ही पाहू शकता, प्रश्नाचं उत्तर तुम्ही पण काढू शकता बघा. बघा मित्रांनो, ठीक आहे, थोडं कव्हर करूया. बघा दिसेल तुम्हाला या ठिकाणी की भारताची भूसीमा. पहिले पाहूया भारताची भूसीमा. तर भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागलेल्या आहे मित्रांनो, तर भारताला एकूण बघा पाठच असलं पाहिजे बघा. हे म्हणजे वन लाईनर प्रश्न याच्यासाठी पाठ असले पाहिजे बघा. कन्सेप्ट तर क्लिअर होणारच तुमच्या, परंतु जर तुम्हाला वन लाईनर प्रश्न माहीत नसेल तर मग स्टेटमेंटमध्ये प्रॉब्लेम येत असतो ना मित्रांनो. ठीक आहे, तर सोबत आपण वन लाईनर सुद्धा या ठिकाणी क्लिअर होणार आहे, कन्सेप्ट सुद्धा क्लिअर होणार आहे. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल तुमचा सब्जेक्ट या ठिकाणी क्लिअर होईल बघा. ठीक आहे, तर आता बघा हा भारत तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसून आलेला आहे. भारताला बघा गुजरात, ठीक आहे, इथं दिसेल तुम्हाला की गुजरात आहे, राजस्थान आहे आणि पंजाब आहे. गुजरात, राजस्थान आणि पंजाब 3 राज्य, जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेश. या ठिकाणी कोणता देश आहे, तर पाकिस्तान हा देश दिसतो बघा तुम्हाला. पाकिस्तान 3310 किलोमीटर लांबीची सीमा भारताला लागलेली आहे. बरोबर आहे. त्यानंतर बघा इथं दिसेल तुम्हाला अफगाणिस्तान. बघा हा जो देश तुम्हाला दिसतो अफगाणिस्तान, ठीक आहे, अफगाणिस्तान. तर याची सीमा दिसते छोटी, सर्वात कमी अफगाणिस्तानची सीमा भारताला लागलेली आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर दिसेल तुम्हाला चीन हा देश आहे. कोणता देश आहे, चीन. ठीक आहे, त्यानंतर बघा नेपाळ हा देश आहे, नेपाळ. बरोबर आहे. त्यानंतर आहे भूटान हा देश आहे, भूटान. आणि त्यानंतर आहे बघा म्यानमार. ओके, चला बघा. तर जवळपास पहा या ठिकाणी किती आहे, 6 देश दिसून आलेले आहे. 1 2 3 4 5 6 आणि एक 7वा कोणता आहे बघा, तर हा आहे बांगलादेश. बघा कोणता येतो, बांगलादेश. चला क्लिअर आहे बघा, हा येतो आहे बांगलादेश. ओके, तर एकूण 7 देशांची भूसीमा भारताला लागलेली आहे. हा एक स्वतः एक प्रश्न आहे बघा. ठीक आहे, भारताला एकूण किती देशांची सीमा लागली, तर 7 देशांची सीमा लागलेली आहे. बरोबर आहे. ठीक आहे, 4000 प्लस सीमा कोणाची लागलेली आहे, बांगलादेशची लागलेली आहे बघा. यामध्ये सुद्धा प्रश्न पडतात की सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाची लागलेली आहे,
बांगलादेशची, सर्वात कमी जर म्हटलं तर अफगाणिस्तानची, आणि सर्व देशांची भूसीमा जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की भारताला एकूण 1500 किलोमीटर, बघा किती, तर जवळपास 1500 किलोमीटरपर्यंत जे सीमा लागलेली आहे, ठीक आहे, ते कोणाची लागलेली आहे बघा, सॉरी 15,200, 15,200 इथं लक्षात ठेवायचं, 1500 नाही 15,200 लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना, 15,200 किलोमीटर, 15,200 किलोमीटर भारताला भूसीमा लागलेली आहे. मग आता ते फक्त एकाच ऑप्शनमध्ये दिसून राहिलं बघा, भूसीमा 15,200, ठीक आहे. इतर ठिकाणी बघा थोडं चुकीचं दिलेलं आहे, 7,516 हा भारताला लागलेला एकूण समुद्र किनारा बेटांसहित हा आहे बघा. इथं समुद्र किनारा 15,200 उलटा करून टाकला बघा, उलट करून टाकलेला आहे, ठीक आहे, त्यामुळे हे येणार नाही, ठीक आहे. भूसीमा इथं पण चुकीची, इथं पण चुकीची, राईट उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1. म्हणजे भूसीमा किती लागली तर 15,200 किलोमीटर लांबीची. पहिला प्रश्न क्लिअर. दुसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्र किनारा, मुख्य भूमीस लागलेला समुद्र किनारा, कारण भारताच्या दोन भूमी आहे बघा, ठीक आहे, कोणत्या, तर एक येते मुख्य भूमी आणि एक येते बेटांसहित असलेली भूमी, बरोबर आहे. तर बघा गुजरात पासून कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारीपासून पश्चिम बंगालपर्यंत ही आहे भूसीमा, ठीक आहे. कशाची आपण पाहतो, सॉरी जलसीमा, इथं अरबी समुद्र, ठीक आहे, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर. तर भारतातील जवळपास 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. पश्चिमेकडे 5 राज्य, पूर्वेकडे बघा तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिशा आहे, पश्चिम बंगाल आहे. तर पूर्वेकडे 4 राज्य, पश्चिमेकडे 5 राज्य, तर एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. हे आहे मुख्य सीमा. तर मुख्य जलसीमा किती आहे, 6,100 किलोमीटर, बघा किती येते तर 6,100 किलोमीटर, बरोबर. त्यानंतर बघा अरबी समुद्रामध्ये जे लक्षद्वीप व मिनिकॉय बेट समूह आहे, त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये जे अंदमान व निकोबार बेट समूह आहे, ठीक आहे. तर सर्व बेटांची पकडून जर पकडली आपण बघा, ठीक आहे, म्हणजे मुख्य भूमीला लागलेली जलसीमा किती आहे, 6,100. त्यांनी तेच विचारलेलं आहे बघा की भारताच्या मुख्य भूमीस लागलेला समुद्र किनारा हा अनुक्रमे किती आहे तर 6,100. हे तर झालं आपलं उत्तर. आणि बेटांसहित जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं, बेटांना किती लागलेली आहे 1417, फक्त बेटांना किती लागलेली आहे 1417. आणि दोघांची जर कॅल्क्युलेट केली बघा काय म्हटलेलं आहे, भारताच्या मुख्य भूमीला लागलेला समुद्र किनारा 6,100, भारतामध्ये असणाऱ्या बेटांना लागलेला समुद्र किनारा 1417, आणि भारताचा एकूण समुद्र किनारा जर म्हटलं तर बघा तुम्हाला दिसेल, ठीक आहे, 6,100 4 आणि 1417 या दोघांची ॲडिशन करा बघा किती येऊन आलेली आहे, बघा इथं दिसते 7,517 किलोमीटर. भारताचा एकूण समुद्र किनारा किती आहे 7,517 किलोमीटर, ठीक आहे. तर राहील बघा लक्षात, छोटे मोठे सर्व प्रश्न क्लिअर झालेले आहेत. भारताला एकूण समुद्र किनारा 7,517, भारताच्या मुख्य भूमीला लागलेला समुद्र किनारा 6,100, भारताच्या पश्चिमेकडे किती राज्यांना समुद्र किनारा 5 राज्यांना, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ. पूर्वेकडे लागलेला समुद्र किनारा 4 राज्यांना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगाल, बरोबर आहे. भारताला एकूण किती राज्यांचा किनारा लागलेला आहे तर 9 राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे, बरोबर आहे. सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लागलेला आहे तर गुजरात राज्याला लागलेला आहे. सर्वात कमी जर म्हटलं तर गोव्याला लागलेला आहे बघा, ठीक आहे. तर हे झाले छोटे मोठे प्रश्न बघा मित्रांनो, आणि कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली, प्रश्न सुद्धा सॉल्व्ह झाला, ठीक आहे. तर लक्षात ठेवत चला मित्रांनो, म्हणजे यामध्ये आकडेवारी सुद्धा कव्हर करत आहोत आपण, कन्सेप्ट सुद्धा कव्हर करत आहोत, आणि ते सुद्धा नकाशाच्या माध्यमातून बघा, ठीक आहे. चालेल मित्रांनो, ओके. पाहूया पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी अत्यंत जबरदस्त एक प्रश्न आलेला आहे महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवर बघा. कोकण किनारपट्टीच्या रुंदीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, ठीक आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीची रुंदी म्हटलेलं आहे ना, तर कोणतं विधान योग्य आहे म्हणते, तर मी पहिले तुम्हाला थोडं एक महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीबद्दल थोडं एक क्लिअर करून देतो बघा, ठीक आहे. फक्त किनारपट्टी काढू, संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा काढायची आवश्यकता नाही, ठीक आहे. बघा हा छोटासा आपल्याला दिसतो आहे, छोटासा क्षेत्रफळानुसार भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो महाराष्ट्राचा, बरोबर आहे, ठीक आहे. बस एवढंच काढू बघा, एवढाच महाराष्ट्र कमी आहे ना आपल्याला, पश्चिम महाराष्ट्र, ठीक आहे, पश्चिमेकडील महाराष्ट्र एवढाच कमी आहे आपल्याला. आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते मित्रांनो, तर इथं आहे पर्वत बघा, ठीक आहे. कोणता आहे त्याला म्हणतात सह्याद्री पर्वत असं म्हणतात बघा,
ठीक आहे, अशा पद्धतीने. ओके, तर हा झाला सह्याद्री पर्वत. आता मुद्दामून या ठिकाणी मी बघा कोकण कशा पद्धतीने काढलेला आहे बघा. ठीक आहे, पाहूया. तर बघा या ठिकाणी आहे अरबी समुद्र. कोणता आहे तो? अरबी समुद्र. अरबी समुद्र. अरबी समुद्र. आणि या ठिकाणी हा जो पर्वत आहे हा आहे सह्याद्री पर्वत. कोणता पर्वत आहे? तर हा येतो सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वत म्हणजे कोकण किनारपट्टी कोणत्या दोन बघा नैसर्गिक प्रदेशामध्ये आहे? तर अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान जो हा पार्ट तुम्हाला दिसून राहिलेला आहे तर याला म्हणतात बघा कोकण. काय म्हणायचं याला? कोकण किनारपट्टी म्हणायचं आहे. काय म्हणायचं मित्रांनो बघा, तर याला म्हणायचं आहे कोकण किनारपट्टी. ही आहे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी. चला, क्लिअर होऊन राहिलेलं आहे महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी. ओके, आता बघा तुम्ही इथं स्वतः पाहू शकता की महाराष्ट्रामध्ये जे कोकण किनारपट्टी आहे, ठीक आहे, तर जेव्हा आपण पाहतो की ठाणे, पालघर, बरोबर, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे एकूण 7 जिल्हे येतात महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीमध्ये. बरोबर आहे. जवळपास उत्तरेकडे बघा रुंदी तुम्हाला दिसते आहे की सर्वात जास्त रुंदी कुठं आहे? उत्तरेकडे. बरोबर आहे. आणि सर्वात कमी रुंदी कुठं आहे? तर दक्षिणेकडे दिसून राहिलेली आहे आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे उत्तरेकडे रुंदी जास्त, दक्षिणेकडे रुंदी कमी. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जसं आपण कोकणामध्ये जातो ही रुंदी कमी 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 होत जाते बघा. बरोबर आहे. विचारतात कोकणाची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी होत जाते, वाढत जाते, सारखी राहते, असे प्रश्न आपल्याला पूर्वपरीक्षेला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, उत्तरेकडील रुंदी कशी आहे? जास्त, आणि दक्षिणेकडे कमी 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 होत गेलेली आहे, म्हणजे अरुंद होत गेलेली आहे बघा दक्षिणेकडे. बरोबर आहे. ठीक आहे, ते एक नरसाळ्याच्या आकारासारखा आकार तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. कशाचा? तर महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीचा. आणि सर्वात जास्त जे रुंदी आहे, ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीची सर्वात जास्त रुंदी कुठे येते? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये बघा. कुठे येते? तर उल्हास नदी. बघा लक्षात ठेवायचं, उल्हास नदी. बरोबर आहे. ठीक आहे. आणि सर्वात कमी कोकणाची रुंदी जर पाहायची असेल तर बघा या ठिकाणी दिसेल तुम्हाला जे रांगणा नावाचा किल्ला आहे, रांगणा किल्ल्याच्या परिसरामध्ये सर्वात कमी रुंदी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. तर सर्वात जास्त उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आणि सर्वात कमी रांगणा किल्ल्याच्या तिथे. बरोबर आहे. सरासरी जर म्हटलं आपण तर इथं घ्यायचं, इथं आपण घेऊ शकतो 30 ते 40 किलोमीटर एवढी सरासरी रुंदी आहे कोकण किनारपट्टीची. कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती? 30 ते 40. खूप झालं 50. बरोबर आहे. आणि जर मॅक्झिमम पाहिली तर 90 ते 100 किलोमीटर पर्यंत किंवा 90 ते 95 किलोमीटर पर्यंत रुंदी येते उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये बघा. ठीक आहे, चालेल. आता हा झाला आपला कोकणाचा अभ्यास. ठीक आहे. निमज्जन प्रक्रियेच्या माध्यमातून, कोणती प्रक्रिया? निमज्जन प्रक्रियेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे. ठीक आहे, तर बघा आता पाहूया प्रश्न. कोकण किनारपट्टीच्या रुंदीबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर योग्य विधान आपण चेक करूया मित्रांनो. या ठिकाणी पहा योग्य विधान कोणतं आहे. चला पहा. कोकण किनारपट्टी उत्तर भागात अरुंद आहे म्हणजे कमी रुंद आहे म्हणते, व दक्षिण भागात रुंद आहे म्हणजे जास्त रुंद आहे म्हणते. यांनी उलटच करून टाकलं बघा, त्यामुळे पहिलं स्टेटमेंट येणारच नाही. बरोबर आहे. मध्य कोकणात रुंदी सर्वात जास्त आहे. बघा मध्य कोकणात रुंदी आहे का? नाही. उत्तर कोकणामध्ये उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त आहे. यांनी मध्य कोकणात म्हटलं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 सुद्धा रॉंग येणार आहे. संपूर्ण कोकण किनारपट्टीची रुंदी एक समान आहे म्हणते. एक समान आहे का? आपण पाहिलं ना, उत्तरेकडे रुंदी जास्त, दक्षिणेकडे रुंदी कशी आहे? तर कमी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, चला येऊन आलेला आहे, त्यामुळे तिसरा ऑप्शन सुद्धा रॉंग येईल. मग आता दुसरा ऑप्शन राहिलेला आहे, चेक करूया. कोकण किनारपट्टीची उत्तर भागात, ठीक आहे, कोकण किनारपट्टी उत्तर भागात रुंद व दक्षिण भागात कशी आहे? अरुंद आहे बघा. उत्तर भागात रुंद आणि दक्षिण भागात अरुंद आहे, असं साधा प्रश्न या ठिकाणी होता बघा. परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी हे कन्सेप्ट क्लिअर असणं महत्त्वाचं असते. ठीक आहे, पहा मित्रांनो, जर तुमच्या कन्सेप्ट सर्व लक्षात येत असेल किंवा या संदर्भात जर काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बघा मित्रांनो. किंवा लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. बरोबर. किंवा यामध्ये जर तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये, ठीक आहे, सांगू शकता बघा. चालेल मित्रांनो, चला पाहूया पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर कोकणातील नद्यांच्या खोऱ्यात कोकणाची रुंदी सर्वाधिक म्हणजे सुमारे 90 ते 95 किलोमीटर कोणत्या नदीच्या खोऱ्यात आढळते? बघा आताच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या प्रश्नाचं जे उत्तर आहे इथं तुम्हाला भेटलेलं आहे बघा. ठीक आहे, बघा कोकणामध्ये, उत्तर कोकणामध्ये कोणती नदी? उल्हास नदी. बघा कोणती आहे नदी? उल्हास नदी. इथं ऑप्शन नंबर 2 दिलेला आहे बघा.
आता हे असं झालेलं आहे बघा मित्रांनो, हा प्रश्न मुद्दा म्हणून मी सेट केलेला आहे, सांगतो तुम्हाला बघा. आता इथं तुमची कन्सेप्ट काय झाली, क्लिअर झाली. ठीक आहे, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये इथं पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली की कोकण किनारपट्टी उत्तरेकडे रुंद आहे, दक्षिणेकडे अरुंद आहे. ठीक आहे, तिचा भाग दक्षिणेकडे निमुळता होत जातो. बरोबर आहे, हे सर्व माहिती पाहिली. आता हे माहिती तुम्ही इथं यूट्यूबला पाहिलेली आहे पार्ट 6 मध्ये. बरोबर आहे. आणि तुम्ही जेव्हा 25 ऑक्टोबरला एक्झामला गेले आणि तिथं जर समजा अशा पद्धतीनं प्रश्न आला, ठीक आहे, की उत्तर कोकणातील नद्यांच्या खोऱ्यात कोकणाची रुंदी सर्वाधिक कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे, तर तुम्ही डायरेक्ट सांगू शकता ना, उल्हास नदीच्या खोऱ्यात आहे. म्हणजे लेक्चरचा फायदा तुम्हाला झाला बघा मित्रांनो. ठीक आहे, हा उद्देश आहे बघा, हे लेक्चर जे तुम्हाला युट्यूबला प्रोव्हाइड होत आहे. ठीक आहे, याचा एकच उद्देश आहे की या ठिकाणी जे कन्सेप्ट आपण डिस्कस करत आहोत, तर त्या कन्सेप्टच्या माध्यमातून तुम्हाला पूर्व परीक्षेला तो रिझल्ट पाहायला मिळणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर त्यामुळे निश्चिंत राहायचं आहे. बघा पुढचा प्रश्न, आणि त्याच्या आधी एक खूप छान अशी न्यूज तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बघा मित्रांनो. ठीक आहे, तर बघा थोडं एक पाहूया या ठिकाणी. बघा मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या मार्फत, ठीक आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्त 14 आणि 15 ऑगस्टला बघा या ठिकाणी ऑनलाईन जेवढेही कोर्सेस या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात, तर संपूर्ण कोर्सेसवर 25% एक डिस्काउंट तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे. बघा किती, तर 25% सवलत, विशेष ऑफर तुम्हाला या ठिकाणी दिली जात आहे. बरोबर आहे मित्रांनो. बघा, तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त, ठीक आहे, अकॅडमीच्या सर्व ऑनलाईन कोर्सेसवर, सर्व म्हटलं बघा मी, त्या ठिकाणी UPSC असेल, MPSC राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, ग्रुप B, ग्रुप C असेल, ठीक आहे, तर सर्व परीक्षांवर, ठीक आहे, आपल्या सर्व कोर्सेसवर तुम्हाला या ठिकाणी 25% ऑफर मिळत आहे. तर मित्रांनो, हा धमाका ऑफर आहे बघा सर्वांसाठी. ठीक आहे, कारण विदर्भ IAS अकॅडमीचं कंटेंट म्हटलं तर तुम्हाला माहित आहे मित्रांनो कशा पद्धतीचं राहते. ठीक आहे, किंवा रिझल्टमध्ये कशा प्रकारे हे सर्व काम करते, किंवा अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी कोर्सेस लावतात त्यांचे रिझल्ट काय आहे. त्यामुळे मित्रांनो, ठीक आहे, तुम्हाला हे डिस्काउंट या ठिकाणी 15 ऑगस्टच्या निमित्ताने प्रोव्हाइड केलेलं आहे. हे डिस्काउंट 2 दिवस चालणार आहे, 14 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट. हे 2 डेट तुम्हाला या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचे आहे. तर दोन्ही डेटला तुम्हाला हे डिस्काउंट पाहायला मिळणार मित्रांनो. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो. आणि सोबत बघा 1 ऑगस्ट 2026 जी बॅच आपण सुरू केलेली आहे 1 ऑगस्टला, तलाठी बॅच किंवा ग्रुप C पूर्वपरीक्षा, त्याला आपण काय म्हटलेलं आहे पहा, ग्रुप C कंबाईन ग्रुप C पूर्वपरीक्षा. ठीक आहे, त्यालाच आपण तलाठी बॅच असं म्हटलेलं आहे. तर ही बॅच जी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात, ठीक आहे, तर ही बॅच सुद्धा तुम्हाला, या बॅचवर सुद्धा 25% डिस्काउंट या ठिकाणी अवेलेबल करून दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर लवकरात लवकर सर्वांनी काय करायचं आहे, विदर्भ IAS अकॅडमी हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं. ज्या विद्यार्थ्यांनी इन्स्टॉल केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी, ठीक आहे, ऑलरेडी सर्वच विद्यार्थ्यांनी केलेलं आहे बघा. तर लवकरात लवकर ही जे अपॉर्च्युनिटी आहे ती ग्रॅब करायची मित्रांनो. ठीक आहे, चला पाहूया पुढचे प्रश्न. बघा हा प्रश्न आपण पाहतोय, एकदम सोपा प्रश्न आहे. आणि बघा मला जिथपर्यंत आठवते की आपण अगोदर ही कन्सेप्ट घेतलेली आहे. ठीक आहे, बघा अगोदरचे जे व्हिडिओ आहे 5 पार्ट आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसेल तर मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो आहे, ते सुरुवातीचे पार्ट एकदा बघून घ्या. खूप छान कन्सेप्ट त्या ठिकाणी डिस्कस केलेले आहे आणि खूप सारे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर केलेले आहे. तर त्या झालेल्या टॉपिकवर हा प्रश्न आहे बघा. ठीक आहे, की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील सरासरी उंची किती आहे बघा. ठीक आहे, चला पहा. नॉर्मली आपण जे पाहतो मित्रांनो बघा, ठीक आहे, बघा तर जो सह्याद्री पर्वत आहे किंवा ज्याला आपण पश्चिम घाट असं म्हणतो बघा. ठीक आहे, हा झाला आपला साऊथ इंडिया. बरोबर आहे. तर भारतामध्ये जो पश्चिम घाट आहे बघा, तापी नदीच्या खोऱ्यापासून तर जवळपास कन्याकुमारीपर्यंत पसरलेला, ठीक आहे, हा जो पश्चिम घाट आहे यालाच काय म्हणतात, सह्याद्री पर्वत असं म्हणतात. तर सह्याद्री पर्वताची भारतामध्ये एकूण लांबी जर विचारली तर तुम्ही सांगू शकता 1600 किलोमीटर एवढी लांबी आहे बघा. ठीक आहे, तर यालाच काय म्हटलेलं आहे, सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे. क्लिअर. तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की सह्याद्री पर्वताची महाराष्ट्रातील म्हटलेलं आहे बघा मित्रांनो. काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्रातील. सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, ठीक आहे, या राज्यांमधून गेलेला आहे. बरोबर आहे. मग महाराष्ट्रातील बघा इथं दिसेल तुम्हाला, ठीक आहे, की हा जो महाराष्ट्र आहे, बरोबर. चला बघा, यस. तर महाराष्ट्रातील सरासरी उंची किती. तर बघा महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं आपण, ठीक आहे, तर जे शिखरांची उंची आहे, सह्याद्री पर्वताची जे शिखर आहे, ठीक आहे, कळसुबाई असेल, साल्हेर असेल, महाबळेश्वर असेल, हरिश्चंद्रगड असेल, ठीक आहे, या सर्वांचं जेव्हा आपण सरासरी काढतो तेव्हा एक आकडेवारी लक्षात येते बघा. तर 900 ते 1200 मीटर. ठीक आहे, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती, तर 900 ते 1200 मीटर. बरोबर आहे. सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर कळसुबाई. हे झालं महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर 1646. बघा काय म्हटलंय, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे, कळसुबाई. हे सर्वांना माहीत आहे, कळसुबाई.
बरोबर आहे. उंची किती? 1646 मीटर. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. आणि तुम्हाला जर म्हटलं की सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर किंवा पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणतं, तर इथं लक्षात ठेवायचं अन्नाईमुडी. बघा काय म्हटलेलं आहे, अन्नाईमुडी हे सर्वोच्च शिखर आहे. ठीक आहे, 2695 मीटर उंचीचं. बघा दिसून आलेलं आहे. ठीक आहे, तर हे आहे संपूर्ण पश्चिम घाटातील, संपूर्ण सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर. बरोबर आहे. आणि हे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर. तर ह्या दोन गोष्टी थोड्याशा क्लिअर करून ठेवायच्या मित्रांनो. चालेल. बघा पाहूया पुढचा प्रश्न. बघा सह्याद्री पर्वतासंदर्भात, सह्याद्री पर्वतातून पूर्वेकडे पसरलेल्या पर्वतरांगा म्हणजे सह्याद्री पर्वताच्या उपडोंगर रांगा म्हणूया आपण त्याला, व त्यांच्या दक्षिणेकडील नदी खोऱ्यांचा योग्य जे क्रम आहे किंवा जोड्या लक्षात घेता सातमाळा अजिंठा रांगेच्या दक्षिणेस कोणती नदी वाहते. ठीक आहे, तर ही कन्सेप्ट मी तुम्हाला मागे एका पार्टमध्ये कव्हर करून दिलेली आहे, त्यावर हा प्रश्न पुन्हा आलेला आहे. बघा तर मित्रांनो, बघा महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण पाहतो की जवळपास बघा हा जो आपला महाराष्ट्र आपल्याला दिसतो आहे. ठीक आहे, चला बघा पुन्हा एक वेळा ही कन्सेप्ट आता पुन्हा रिपीट होणार नाही. बघा ठीक आहे, तर बघा हा जवळपास आपल्याला महाराष्ट्र पाहायला मिळतो मित्रांनो. ठीक आहे, बघा ओके, हा झाला तुमचा महाराष्ट्र. ठीक आहे, आणि महाराष्ट्रामध्ये आपला आहे सह्याद्री पर्वत. ठीक आहे, हा जो सह्याद्री पर्वत आपण पाहतो आहे. क्लिअर. आता सह्याद्री पर्वताच्या उपडोंगर रांगा म्हणजे काय, हा आहे मित्रांनो सह्याद्री. बघा दिसून राहिलेला आहे तुम्हाला सह्याद्री. चला क्लिअर. आणि याच्या उपडोंगर रांगा कोणत्या आहे बघा, सातमाळ अजिंठा. बघा आता पाठच करून ठेवा, सातमाळ किंवा सातमाळा अजिंठा. बरोबर आहे. त्यानंतर आहे हरिश्चंद्र बालाघाट. ठीक आहे, हे पाठच झालं पाहिजे मित्रांनो. बघा हरिश्चंद्र बालाघाट. आणि त्यानंतर आहे शंभू महादेव. बघा इथं दिसून आले तुम्हाला शंभू महादेव. ह्या उपडोंगर रांगा आहेत सह्याद्री पर्वताच्या महाराष्ट्रातील. बरोबर आहे. आणि या दरम्यान कोणत्या नद्या वाहतात तर ते लक्षात घ्या. ठीक आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बघा तर सातमाळा अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या दरम्यान नाशिक जिल्ह्यामध्ये ब्रह्मगिरी डोंगरावरती, ठीक आहे, बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी एका नदीचा उगम होतो. तर ती नदी कोणती आहे बघा, तर ती आहे गोदावरी नदी. कोणती आहे मित्रांनो, तर ती आहे गोदावरी नदी. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव या डोंगररांगेच्या दरम्यान पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर या ठिकाणी तालुका आंबेगाव या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, भीमा नदीचा उगम होतो आणि ती कर्नाटकमध्ये वाहत जाते. त्यानंतर बघा शंभू महादेव आणि महादेवाचे डोंगररांग आणि सह्याद्री पर्वताच्या दरम्यान सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी बघा पुन्हा एका नदीचा उगम होतो. ती आहे कृष्णा नदी. बघा ठीक आहे, येत्या लक्षात कोणती नदी आहे, कृष्णा. तर या तीनही नद्या जेव्हा आपण पाहतो बघा मित्रांनो, ठीक आहे, ही आहे गोदावरी नदी, ही आहे भीमा नदी, गोदावरी भीमा. ठीक आहे, त्यानंतर आहे कृष्णा, गोदावरी भीमा आणि कृष्णा. ह्या तिन्ही नद्या तुम्हाला दिसून राहिलेल्या बघा. ठीक आहे, तर बघा काय म्हटलं आहे, गोदावरी ही कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते. बघा प्रश्न कसे येतात आणि या डायग्रामवर आतापर्यंत प्रत्येक वर्षी एक प्रश्न आलेला आहे. तुम्ही PYQ चेक करू शकता बघा. ठीक आहे, सातमाळा अजिंठा व हरिश्चंद्र बालाघाट या दोन डोंगर रांगांना वेगळं करणारं नदीचं खोरं म्हणजे कोणती नदी, गोदावरी नदी. त्यानंतर भीमा नदी ही कोणत्या दोन पर्वतरांगांच्या दरम्यान वाहते तर हरिश्चंद्र बालाघाट व शंभू महादेव डोंगररांग. बरोबर आहे. किंवा गोदावरी व भीमा या दोन नद्यांची खोरी कोणत्या पर्वतरांगेने वेगळी केलेली आहे तर हरिश्चंद्र बालाघाट पर्वतरांगेने. भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या खोऱ्यांना कोण वेगळं केलेलं आहे तर शंभू महादेव डोंगर रांगेने वेगळं केले. असे आलटून पालटून आपल्याला प्रश्न विचारत असतात बघा. ठीक आहे, त्यानंतर बघा आपण पाहतो की सातमाळा अजिंठा डोंगराच्या उत्तरेकडे एक आणखी नदी आपल्याला पाहायला मिळते. तर मध्य प्रदेशमध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये मुलतई या ठिकाणी एका नदीचा काय होतो, उगम होतो. बघा तर ही नदी बघा तुम्हाला दिसते आहे, ती आहे तापी नदी. तापी नदी मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येते. अमरावती जिल्ह्यामध्ये 49 किलोमीटर वाहते. पुन्हा ते मध्य प्रदेशमध्ये जाते आणि पुन्हा मध्य प्रदेशमधून बुरानपूरच्या खिंडेमधून बघा रावेर तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करते आणि जळगाव, धुळे, नंदुरबार अशा प्रकारे वाहत जाऊन शेवटी ती गुजरातमध्ये जाते आणि खंबातच्या आखातामध्ये सुरत या ठिकाणी जाऊन मिळते. बघा कुठे तर अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही आहे तुमची तापी नदी. बघा ठीक आहे, भारतामध्ये 724 किलोमीटर, महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर. बरोबर आहे. असे प्रश्न आलेले आहेत बघा वारंवार. ठीक आहे, त्यानंतर बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या उत्तरेकडे एक आणखी डोंगररांग तुम्हाला पाहायला मिळते. बघा
गुजरात पासून तर बघा इकडे आपल्याला गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड पर्यंत पसरलेली ही पर्वतरांग कोणती आहे? तर बघा महाराष्ट्रामध्ये ठीक आहे सातपुडा पर्वतरांग. कोणती आहे? सातपुडा पर्वतरांग. तर बघा लक्षात ठेवायचं सातपुडा पर्वतरांग, सातपुडा. क्लिअर? तर सातपुडा पर्वतरांगेला महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? धुळे, नंदुरबार, जळगावला तिला तोरणमाळ म्हणतात आणि अमरावतीमध्ये तिला गाविलगड असं म्हणतात बघा. ठीक आहे, म्हणजे पुन्हा एक प्रश्न तयार झाला की सातपुडा आणि सातमाळा अजिंठा डोंगररांग या दोन पर्वताच्या मध्ये कोणती नदी वाहते? तर तापी नदी. तापी नदी ही कशी आहे? तर पश्चिमवाहिनी नदी आहे बघा. कशी आहे? पश्चिमवाहिनी नदी आहे. त्यानंतर सातपुड्याच्या उत्तरेकडे जर आपल्याला विचारलं तर कोणती नदी वाहते? तर बघा इथं दिसेल तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये, बरोबर आहे, अमरकंटकच्या पठारावर मैकल पर्वत श्रेणीमध्ये एका नदीचा उगम होतो, ती सुद्धा पश्चिमेकडे वाहते आणि ही खचदरीमधून वाहणारी नदी आहे बघा. कोणती नदी? बघा ही नदी खचदरीमधून वाहते. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या दरम्यान ही नदी अशा पद्धतीने वाहते बघा. आणि महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर वाहते आणि पुन्हा ती कुठे जाते? तर मध्य प्रदेशमध्ये बघा कुठे? भडोच या ठिकाणी जाऊन कुठे? तर बघा लक्षात ठेवा भडोच हे ठिकाण विचारलेलं आहे बऱ्याच वेळा. भडोच या ठिकाणी जाऊन कुठे? अरबी समुद्राला जाऊन मिळते बघा. ठीक आहे, येत्या लक्षात. तर भारतातील सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी कोणती? तर नर्मदा नदी आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, येत्या लक्षात तुमच्या. ठीक आहे, तर हे झाली एक नदी प्रणाली आणि पर्वत प्रणाली यांच्या संदर्भात एक डायग्राम. ठीक आहे, आणि यावर हा प्रश्न विचारलेला आहे बघा. बघा सह्याद्री पर्वतातून पूर्वेकडे पसरलेल्या बरोबर आहे व त्यांच्या दक्षिणेकडील नदी खोऱ्यात ठीक आहे खोऱ्यांचा योग्य जोड्या लक्षात घेता तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेस ठीक आहे कोणती नदी वाहते? तर ती आहे बघा गोदावरी नदी. ठीक आहे, तर एवढं सर्व आपल्याला ठीक आहे जर माहीत असलं तर यावरून महाराष्ट्रातील नदी प्रणाली, महाराष्ट्रातील डोंगर रांगा यावर प्रश्न आला तो चुकत नाही बघा. ठीक आहे, चालेल मित्रांनो, क्लिअर इथपर्यंत? ओके, तर हे जर तुम्ही लक्षात ठेवायचं असेल तर सर्वात उत्तरेकडे बघा तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. सर्वात उत्तरेकडे विंध्य पर्वत बघा काय म्हटलेलं आहे? विंध्य पर्वत. हे डायग्राम आता लक्षात ठेवा. विंध्य पर्वत बरोबर आहे. पर्वत म्हटलं तर हा सिम्बॉल तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा कोणता आहे? सातपुडा पर्वत बघा सातपुडा पर्वत. ठीक आहे, झालं क्लिअर बघा. त्यानंतर आहे सातमाळ व अजिंठा डोंगररांग बघा कोणती येते? सातमाळ व अजिंठा डोंगररांग. बरोबर आहे, सातमाळ व अजिंठा डोंगररांग. त्यानंतर हरिश्चंद्र बघा हरिश्चंद्र व बालाघाट डोंगररांग. ठीक आहे, हे डोंगर लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर बघा शंभू महादेव डोंगररांग. कोणती आहे? शंभू महादेव डोंगररांग. बरोबर आहे. ठीक आहे, तर ही डोंगररांग सुद्धा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. झालं, तर बघा हे आहे डोंगररांगा. विंध्य पर्वत, सातपुडा, सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव. ठीक आहे, आणि तुम्हाला जर नद्या लक्षात ठेवायच्या असेल तर विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? तर ती आहे नर्मदा नदी बघा. कोणती आहे? नर्मदा नदी. बरोबर आहे, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. सातपुडा पर्वत, सातमाळा, अजिंठा म्हटलं तर ही लक्षात ठेवू शकता तुम्ही तापी नदी बघा. तापी बरोबर आहे, तापी नदी आहे. ताप्ती किंवा तापी नदी म्हणू शकता तुम्ही त्याला. बरोबर. त्यानंतर सातमाळा, अजिंठा व हरिश्चंद्र, बालाघाट म्हटलं तर दरम्यान येते गोदावरी नदी बघा. कोणती येते? गोदावरी नदी बघा. येऊन आलं लक्षात. तर ही पूर्वेकडे वाहणारी नदी आहे. बरोबर आहे. हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव म्हटलं तर कोणती येणार? भीमा नदी पाहायला मिळते आपल्याला. भीमा नदी बरोबर आहे. भीमा नदी बघा ही सुद्धा पूर्वेकडे वाहते, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. डायरेक्ट नाही मिळत बघा. तर भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. तर पहिले ही कृष्णेला जाऊन मिळते आणि कृष्णा ही कुठं? तर बघा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. बरोबर आहे. आणि शंभू महादेवाच्या दक्षिणेकडे जर म्हटलं तर बघा इथं लक्षात ठेवायचं कृष्णा नदी. कोणती नदी आहे मित्रांनो? तर ती आहे कृष्णा नदी. बरोबर. तर हा डायग्राम तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता किंवा डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा लक्षात ठेवू शकता. अत्यंत इम्पॉर्टंट म्हणजे एक प्रश्न तुमचा कुठेच गेला नाही मित्रांनो. ठीक आहे, बघा क्लिअर इथपर्यंत. ठीक आहे, बघा जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो. इथं हा टॉपिक तुमचा क्लिअर झाला बघा. नेक्स्ट बघा प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 काय सांगतो बघा? महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने कशाने झालेली आहे? आता बघूया महाराष्ट्र पठार मित्रांनो. ठीक आहे, नेहमीसाठी. आणि बघा तुम्हाला असंच लक्षात राहील शेवटपर्यंत. ठीक आहे ना. चला पहा,
महाराष्ट्र पठाराची म्हणजे दख्खनच्या पठाराची निर्मिती प्रामुख्याने कशाला झालेली आहे? तर बघा आपण पाहूया दख्खनचं पठार, कारण त्यालाच काय त्याच्यामधलाच एक भाग म्हणजे काय तर महाराष्ट्र पठार. बरोबर आहे. दख्खनचं पठार म्हणजेच मित्रांनो काय म्हणतात त्याला? महाराष्ट्र पठार असं म्हणतात. बघा तर अत्यंत छोट्याशा अशा डायग्राममध्ये आपण या ठिकाणी क्लिअर करूया. बघा असं बघा मित्रांनो, बघा या ठिकाणी जे दख्खनचं पठार म्हणजे कशाला म्हणतात, ठीक आहे, पहिले छोट्याशा डायग्रामच्या माध्यमातून क्लिअर करा. हा जो आपला भारत आहे आणि भारतामध्ये जेव्हा आपण भारताचे प्राकृतिक विभाग पाहतो त्यामध्ये उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, बरोबर आहे, त्यानंतर दख्खनचं पठार किंवा मध्यवर्ती उच्चभूमी ज्याला म्हणतो आपण, ठीक आहे, पश्चिम किनारपट्टी, पूर्व किनारपट्टी, भारतीय बेटे, हे झाले प्राकृतिक विभाग. त्यामधला एक प्राकृतिक विभाग म्हणजे काय तर दख्खनचं पठार. कोणता आहे? दख्खनचं पठार. तर मित्रांनो बघा इथं तुम्हाला दिसते की हा जो एक आकार दिसते आहे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडून, बरोबर आहे, ठीक आहे, तिकडे निलगिरी पर्वतापर्यंत तुम्हाला, ठीक आहे, जो एक प्रदेश दिसतो याला म्हणतात डेक्कन ट्रॅप किंवा दख्खनचं पठार. ठीक आहे, तर असं लक्षात ठेवायचं, दख्खनचे पठार, दख्खनचे पठार, दख्खनचे पठार. मग यामध्ये कोणकोणते राज्य आहे? ते महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र पठार, तेलंगणा, तेलंगणाचे पठार, आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेशचे पठार, कर्नाटक, कर्नाटकचे पठार, तमिळ, तमिळचे पठार, बरोबर आहे, अशा पद्धतीनं. तर मित्रांनो काय होतं बघा की हे पठार निर्माण होण्याच्या आधी या ठिकाणी कोणते खडक प्रणाली होती किंवा जे भूशास्त्रीय रचना जर आपण पाहिली तर कोणती होती बघा? तर या ठिकाणी बघा ही असं समजा की ही जुनी जमीन आहे, बरोबर आहे, या ठिकाणी होत्या बघा आर्कियन, बघा तुम्हाला दिसेल इथे 2 मिनिटं, बघा यस, आर्कियन, आर्कियन धारवाड, आर्कियन धारवाड, बरोबर आहे, कडप्पा, आर्कियन धारवाड, कडप्पा, त्यानंतर गोंडवान, 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 बरोबर आहे, आणि विंध्ययन. ठीक आहे, तर या खडक प्रणाली आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे, हे होते आपले पूर्वीचे पायाभूत खडक. ठीक आहे, किंवा हे खडक प्रणाली आपल्या दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये होती बघा मित्रांनो. ठीक आहे, नंतर काय झालं बघा की या जमिनीच्या आतमध्ये, बरोबर आहे, ही झाली एक जमीन, काय झालेली आहे तर ही झाली आपली एक जमीन, बरोबर आहे. ती या जमिनीच्या आतमध्ये काय तयार झालं तर मॅग्मा तयार झाला. बघा बघा मॅग्मा, जमिनीच्या आतमध्ये काय तयार होतो? मॅग्मा तयार होत असतो बघा, ज्याला ज्यानंतर काय होतो ज्वालामुखी तयार होतो त्या मॅग्माचा. तर या ठिकाणी काय तयार झाला? मॅग्मा तयार झाला, खूप सारा मॅग्मा तयार झाला बघा मित्रांनो, बरोबर आहे. आता याला बाहेर निघायचं आहे, बरोबर आहे, ठीक आहे. तर आता बाहेर निघायचं आहे, तर बाहेर निघण्यासाठी याचे दोन पद्धतीने हा बाहेर निघतो बघा. ठीक आहे, एक मध्ये जमिनीला भेगा पाडून बाहेर निघतो, त्याला भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात, आणि एक म्हणजे बघा या ठिकाणी काय तयार करते तर एक ज्वालामुखीची एक नाभी तयार होते आणि त्या नाभीमधून संपूर्ण हा जो मॅग्मा आहे तो बाहेर निघतो. बाहेर आल्यावर त्याला लावारस म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि अत्यंत भयानक स्फोट होत असतो बघा. ठीक आहे, तर मित्रांनो मी दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगतो बघा. ठीक आहे, की हे जमीन आहे आणि जमिनीला अशा प्रकारच्या भेगा जर पडल्या तर या ठिकाणी जो मॅग्मा आहे हा भेगांच्या माध्यमातून अशा पद्धतीने आरामात बाहेर येतो. इथं जोरात विस्फोट होत नाही, त्यामुळे आरामात बाहेर येतो आणि अशा पद्धतीने तो असा जमिनीवर पसरतो बघा मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतो जमिनीवर शांततेने पसरतो. याला म्हणतात भेगीय ज्वालामुखी. कोणता ज्वालामुखी? भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात, बरोबर आहे. आणि एक आहे बघा केंद्रीय ज्वालामुखी, म्हणजे जमिनीच्या आतमध्ये काय झाला, जमिनीच्या आतमध्ये भयानक स्वरूपात असा मॅग्मा तयार झाला बघा मित्रांनो. हा तयार झाला मॅग्मा, आणि आता याला निघायचा आहे बाहेर, पण बाहेर निघायला जागाच नाही मित्रांनो. तर मग हा काय करतो? तडफड 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 करतो बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि मग कुठेतरी काय होतं एका ठिकाणी अशा प्रकारचा एक असा नाभीचा आकार तयार होतो बघा मित्रांनो. ठीक आहे, आणि एकदम असा जसा बॉम्ब स्फोट होतो तशा पद्धतीने हा बाहेर निघतो, आणि बाहेर निघाल्याच्या नंतर अशा प्रकारचं, ठीक आहे, एक स्वरूप तुम्हाला दिसते. याच्यामधून राख असेल, लावा असेल, बरोबर आहे, काही दगड गोटे माती असेल, हे सर्व बाहेर फेकले जाते बघा. ठीक आहे, तर याला म्हणतात कोणता? तर याला म्हणतात केंद्रीय ज्वालामुखी. काय म्हणायचं मित्रांनो? तर याला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी, बरोबर आहे. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये कोणतं झालं? तर महाराष्ट्रामध्ये भेगीय ज्वालामुखी झालेला आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्ये जो भेगीय ज्वालामुखी झालेला आहे, ठीक आहे, तर तो कशा पद्धतीने झाला बघा. आता ही आहे महाराष्ट्राची जमीन, बरोबर आहे, आणि महाराष्ट्राच्या जमिनीच्या खाली काय तयार झाला? मॅग्मा तयार झालेला आहे. आता याला बाहेर निघायचं आहे, तर मग काय झालं? या जमिनीला पडल्या भेगा बघा, या जमिनीला काय पडल्या? भेगा पडल्या बघा मित्रांनो. ठीक आहे, येऊन आलं लक्षात? या जमिनीला पडल्या भेगा, आणि याच्यामधून आता लाल कलरचा काय निघेल तर मॅग्मा निघेल बघा मित्रांनो. हा मॅग्मा, ठीक आहे, अशा पद्धतीने काय झाला आता हा बाहेर निघाला बघा. ठीक आहे, हा मॅग्मा असा बाहेर निघाला, आणि बाहेर निघाल्याच्या नंतर काय झाला तर हा धीरे धीरे, ठीक आहे, अशा पद्धतीने हा पसरायला लागला बघा मित्रांनो. ठीक आहे, बघा दिसून राहिलेला आहे हा अशा पद्धतीने हा पसरायला लागला. ठीक आहे, म्हणजे पूर्ण दक्षिण भारतामध्ये त्यामधला एक भाग म्हणजे महाराष्ट्र बघा. ठीक आहे, चला येऊन आलं लक्षात? हा अशा पद्धतीने पसरला, परंतु याचे जे लेअर आहे हे पश्चिमेकडे
जास्त प्रमाणात दिसेल पूर्वेकडे, ठीक आहे, अत्यंत कमी प्रमाणामध्ये हा पसरला गेला, बरोबर आहे. तर हा जमिनीमध्ये शांततेने भेगांच्या माध्यमातून अशा पद्धतीने बाहेर आला, ठीक आहे, आणि बाहेर आल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने तो पसरला. बघा तुम्हाला दिसते आहे, ही आहे पश्चिम दिशा, बघा कोणती दिशा आहे, ही आहे पश्चिम दिशा आणि ही आहे पूर्व दिशा, बरोबर आहे. कोणती दिशा? पूर्व दिशा. मग हे जे दख्खनचं पठार तयार झालं, जे महाराष्ट्राचं पठार तयार झालेलं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला दिसते की पश्चिमेकडे या दख्खनच्या पठाराची उंची जास्त आहे, पूर्वेकडे ही उंची कशी आहे? कमी आहे. त्यामुळे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये नद्या वाहतात किंवा दख्खनच्या पठारावर ज्या नद्या वाहतात, या पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा पद्धतीने वाहतात बघा, कारण उतार तशा पद्धतीने आहे बघा. येऊन आलं लक्षात मित्रांनो, ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने एक गोष्ट दिसत असेल, ठीक आहे, बघा की या लावारसाच्या खाली बघा, हा लावारस कोणत्या प्रकारचा होता? तर बघा लक्षात ठेवा, हा लावारस बेसिक लावा होता बघा. कोणता लावा होता? तर बेसिक लावा या ठिकाणी होता, ठीक आहे. म्हणजे आतमधून जो मॅग्मा बाहेर निघाला हा कसा होता? बेसिक प्रकारचा लावा होता, म्हणून यापासून बनलेला जो खडक आहे त्याला बेसॉल्ट खडक असं म्हटलेलं आहे. म्हणजे दख्खनचं पठार कशापासून बनलं? तर बेसॉल्टच्या खडकापासून बनलेला आहे. आणि बेसॉल्ट खडक हा अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे बघा मित्रांनो. कशाचा? अग्निजन्य खडकाचा एक प्रकार आहे. क्लिअर. आणि बाहेर आल्याच्या नंतर मग तो थंड झाला, ठीक आहे, एक काळा खडक, ठीक आहे, दख्खनच्या पठारावर तयार झाला. आणि हे उद्रेक किती वेळा झाले जवळपास? तर बघा लक्षात ठेवा, 29 वेळा हे उद्रेक झाले बघा मित्रांनो, ठीक आहे. म्हणजेच काय? लेअरवर लेअर, लेअरवर लेअर, लेअरवर लेअर अशा 29 वेळा साचल्या गेल्या, म्हणून याला डेक्कन ट्रॅप म्हटलं गेलं बघा. काय म्हटलं गेलं? डेक्कन ट्रॅप असं म्हटलं गेलं, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने आपलं दख्खनचं पठार या ठिकाणी तयार झालेलं आहे. आणि महाराष्ट्रातले आर्कियन धारवाड, महाराष्ट्रात म्हटल्यापेक्षा दख्खनच्या पठारावरील आर्कियन, धारवाड, कडप्पा, गोंडवान आणि विंध्ययन हे खडक, जे पूर्वीचे खडक होते, हे पूर्णपणे या लावारसाच्या खाली गाळल्या गेलेत बघा मित्रांनो. परंतु अलीकडे आपण पाहतो की दख्खनच्या पठाराची जे लेअर आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पूर्वेकडील हे खडक उघडे व्हायला सुरुवात झालेली आहे, बरोबर आहे, ठीक आहे. आपण पाहतो ना की इकडे गोंडवान खडक असेल, विंध्य खडक असेल, कडप्पा खडक असेल, तर थोड्या प्रमाणात ते खडक आता उघडे व्हायला लागलेत. आणि आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतो बघा की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता खडक आढळतो. मग आर्कियन असेल, धारवाड असेल, कडप्पा असेल, ठीक आहे, हे खडक आपल्याला जिल्ह्यानुसार विचारत असतात. त्यावर सुद्धा एखादा प्रश्न घेऊया आणि ती कन्सेप्ट सुद्धा क्लिअर करूया, ठीक आहे. ही कन्सेप्ट मित्रांनो क्लिअर झाली. महाराष्ट्राचं पठार कसं तयार झालं तर, बरोबर आहे. आणि ही सर्व घटना कधी झाली? तर जवळपास 7 कोटी वर्षापूर्वी झालेली आहे बघा. काय झालेली आहे? 7 कोटी वर्षापूर्वी. लक्षात ठेवायचं. आता बघा स्टेप बाय स्टेप सांगतो. दख्खनचं पठार केव्हा तयार झालं? 7 कोटी वर्षापूर्वी तयार झालं. कोणत्या ज्वालामुखीमुळे? भेगीय ज्वालामुखीमुळे. तरी सुद्धा याला एक नाव दिलेलं आहे. कोणतं? त्याला म्हणतात भ्रंशमूलक ज्वालामुखी. काय म्हणतात त्याला? भ्रंशमूलक ज्वालामुखी, ठीक आहे. चला पुन्हा रिवाइज करूया. पहा, महाराष्ट्राचं पठार किती वर्षाच्या आधी तयार झालेलं आहे? 7 कोटी वर्षाच्या अगोदर, बरोबर आहे. त्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा लावारस आलेला आहे? तर बेसिक लावा. त्यापासून कोणता खडक तयार झाला? बेसॉल्टचा खडक तयार झाला. किती वेळा उद्रेक झाला? 29 वेळा उद्रेक झालेला आहे. त्या ज्वालामुखीचं नाव काय? तर भेगीय किंवा भ्रंशमूलक ज्वालामुखी बघा, ठीक आहे. आणि यापासून आपलं महाराष्ट्राचं पठार तयार झालेलं आहे. दख्खनचं पठार किंवा डेक्कन ट्रॅप या ठिकाणी तयार झालेला आहे मित्रांनो बघा, ठीक आहे. तर बघा अत्यंत छान अशा कन्सेप्टच्या माध्यमातून हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिला. आता बघूया याचं उत्तर काय येणार आहे. महाराष्ट्र पठाराची निर्मिती प्रामुख्याने कशाने झाली आहे? भूकंपाच्या धक्क्यामुळे? नाही. भूकंपाचे धक्के आहे का? नाही. नद्यांच्या गाळाच्या संचयनाने? नाही, बरोबर आहे. समुद्राच्या माघार घेण्यामुळे? नाही. ज्वालामुखीच्या भेगीय उद्रेकातून, बघा भेगीय उद्रेकातून आलेल्या बेसॉल्ट किंवा बेसिक लाव्याच्या संचयनाने. ऑप्शन नंबर 3. अशा पद्धतीने तो प्रश्न सॉल्व्ह होत असतो बघा मित्रांनो. म्हणजे पठारावरती प्रश्न आला तर प्रश्न चुकणार नाही बघा आता, ठीक आहे. चला क्लिअर मित्रांनो इथपर्यंत बघा. तर महाराष्ट्रही क्लिअर होत आहे, भारतही क्लिअर होत आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून कन्सेप्ट शिकायला भेटत आहे बघा आपल्याला. आणि इथे सुद्धा सेपरेट कन्सेप्ट नाही तर प्रश्नांच्या माध्यमातून कन्सेप्ट बघा, ठीक आहे. प्रश्न जर पठारावर असेल तर पठाराची कन्सेप्ट, प्रश्न हवामानावर असेल तर हवामानाची कन्सेप्ट. तर अशा पद्धतीने आपले सर्व हे व्हिडिओज सुरू आहेत मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे पार्ट्स पाहिले नसेल त्यांनी पुन्हा एकदा बघून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तुम्हाला शेअर करायचं आहे, विसरायचं नाही बघा, ठीक आहे. चला बघा पाहूया पुढचा प्रश्न, ठीक आहे. बघा, तर हिमालयातील सर्वात बाह्य व नवीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणती आहे? ज्याला उपहिमालय म्हणूनही ओळखले जाते. तर त्याला हिमाद्री म्हणतात का? त्याला हिमाचल म्हणतात का? त्याला शिवालिक टेकड्या म्हणतात का? की त्याला काराकोरम रांगा असं म्हणतात, ठीक आहे. बघा योग्य उत्तर काय येते ते तुम्ही मला सांगायचं आहे. बघा, ठीक आहे मित्रांनो. आपण पाहतो की भारताच्या
उत्तरेकडे, बरोबर आहे. ठीक आहे, बघा म्हणजे जास्त आपल्याला काढायचं नाही आहे, फक्त हिमालयापुरतं आपण पाहूया. ठीक आहे, हा जो आपल्याला दिसतो आहे, बरोबर. ठीक आहे, चला बघा, ओके. तर या ठिकाणी जो आपल्याला दिसतो आहे, चला ओके, तर हा जो आपला भारत आहे मित्रांनो, बघा झालं. तर भारताच्या उत्तर ईशान्य पूर्वेला पसरलेला हा जो पर्वत आहे याला आपण म्हणतो हिमालय पर्वत. बघा काय म्हणतात याला, हिमालय पर्वत. आता या हिमालय पर्वताच्या 4 लेअर आपल्याला पाहायच्या आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, तर भारताच्या उत्तर ईशान्य पूर्व दिशेला पसरलेला, बरोबर. तर बघा मित्रांनो, इथं छोट्याशा एकदम स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतोय बघा मित्रांनो. तर बघा हिमालयाच्या 4 रेंज, बरोबर आहे, टप्प्याटप्प्यात आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, हा जो सर्वात उत्तरेकडचा जो हिमालय आहे, तर मित्रांनो याला काय म्हणायचं, तर याला म्हणायचा ट्रान्स हिमालय. बघा काय म्हणायचं मित्रांनो, याला म्हणायचा ट्रान्स हिमालय, ट्रान्स हिमालय, बरोबर आहे, ट्रान्स हिमालय. ओके, किंवा हिमालयाच्या पलीकडचा हिमालय म्हणतात बघा मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे ज्यामध्ये कैलास पर्वत किंवा मानसरोवर जे पाहायला मिळतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर हिमालयाची जी दुसरी लेअर आहे, ठीक आहे, त्याच्या दुसऱ्या लेअरला काय म्हणतात, याला म्हणतात बृहद हिमालय. काय म्हणतात त्याला, बृहद हिमालय. काय म्हणायचं, बृहद हिमालय. बृहद हिमालय यालाच खराखुरा हिमालय असं म्हणतात, बरोबर आहे. त्यानंतर तिसरी जी लेअर आहे त्या तिसऱ्या लेअरला काय म्हणतात, मध्य हिमालय. बघा काय म्हटलेलं आहे, मध्य हिमालय. ठीक आहे, किंवा त्याला लेसर हिमालय असं सुद्धा म्हणतात. बघा लेसर हिमालय, ग्रेटर हिमालय, बरोबर आहे. हे सर्व नावं कशाला, या मध्य हिमालयाला दिलेले आहे, बरोबर आहे. हे झाले 3 लेअर. आणि सर्वात आधुनिक, सर्वात दक्षिणेकडे, ठीक आहे, कमी उताराच्या, कमी उंचीच्या, ठीक आहे, जे आपल्याला रेंज दिसते त्याला म्हणतात शिवालिक टेकड्या. काय म्हणतात त्याला, शिवालिक टेकड्या, शिवालिक टेकड्या, बरोबर आहे. चला पहा, हिमालयातील सर्वात बाह्य म्हणजे सर्वात बाहेरच्या, बरोबर आहे, व नवीन पर्वतरांगा खालीलपैकी कोणत्या आहेत, ज्याला काय म्हटलेलं आहे, उपहिमालय सुद्धा म्हटलेलं आहे. हिमाद्री, बघा हिमाद्री कशाला म्हणतात, मध्य हिमालयाला. बघा मध्य हिमालय, लेसर हिमालय, हिमाद्री, ठीक आहे, हिमाचल हिमालय, तर सर्व ते मध्य हिमालयाचे नाव आहे. बघा हिमाचल हिमालय हे सर्व मध्य हिमालयाचे, बरोबर आहे. ठीक आहे, परंतु शिवालिक टेकड्या म्हटलं तर याला म्हणतात उपहिमालय. काय म्हणतात त्याला, उपहिमालय किंवा बाह्य टेकड्या. काराकोरम पर्वतरांग जे आहे तर हे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बृहद हिमालयामध्ये, बरोबर आहे. काराकोरम पर्वतरांग, काराकोरम पर्वतरांग एक्झॅक्ट कुठे आहे बघा, तर या ठिकाणी लडाख प्रांतामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. लडाखचा जो प्रांत आहे त्या ठिकाणी, बरोबर आहे. आपण पाहतो ना की भारतातील सर्वोच्च शिखर परंतु पीओके मध्ये येते बघा, पाक व्याप्त काश्मीर मध्ये येते, तर ते काराकोरम पर्वतरांगेतील केटू गॉडविन ऑस्टिन 8611 मीटर उंचीचं बघा. ठीक आहे, आता आपण पाहतो ना जगातील सर्वात उंच पर्वत कोणता, तर तो आहे हिमालय पर्वत. जगातील सर्वात उंच पर्वत कोणता, तर तो आहे हिमालय पर्वत, बरोबर आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणतं, तर ते आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट, बघा माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे, तर माउंट एव्हरेस्ट 8848 मीटर, 2 मीटर एक्स्ट्रा याच्यामध्ये वाढ झालेली आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर हिमालय पर्वतातील सर्वोच्च शिखर किंवा जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर जर म्हटलं, ठीक आहे, तर बघा या ठिकाणी K2, बरोबर आहे. त्यालाच काय म्हणतात, तर गॉडविन ऑस्टिन. बघा काय म्हणायचं त्याला, गॉडविन ऑस्टिन असं म्हणतात, गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे, गॉडविन ऑस्टिन. ठीक आहे, 8611 मीटर हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे, परंतु ते पीओके मध्ये येते बघा. ठीक आहे, झालं. आणि बघा एकदम म्हणजे ओरिजिनल जर पाहिलं आपण तर भारतातील सर्वोच्च शिखर म्हटलं तर कांचनगंगा. बघा काय म्हणतात त्याला, कांचनगंगा. कांचनगंगा, बरोबर आहे. तर कांचनगंगा बघा जवळपास किती येते, तर 8598 मीटर. ठीक आहे, एवढं आपल्याला पाहायला मिळते, बरोबर आहे. आता माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सर्वोच्च शिखर आहे पहिल्या क्रमांकाचं. हे कुठे येते, तर नेपाळ या देशामध्ये येते. कुठे येते, नेपाळ या देशामध्ये. त्याला सागर माता असं म्हणतात बघा. ठीक आहे, येत आहे क्लिअर. नेपाळमध्ये त्याला सागर माता म्हणतात, संपूर्ण जगामध्ये त्याला माउंट एव्हरेस्ट म्हणतात. ओके, आणि भारतातील सर्वोच्च शिखर जर म्हटलं, पीओके मधलं जर म्हटलं तर ते येते दुसऱ्या क्रमांकाचं बघा. जगातील दुसऱ्या क्रमांकाचं, भारतातील पहिल्या क्रमांकाचं पीओके मध्ये असलेलं तर K2 गॉडविन ऑस्टिन 8611. आणि भारतामध्ये जिथं पीओके वगैरे काहीच नाही आहे, बरोबर आहे. तर भारतातील सर्वोच्च शिखर जर म्हटलं पीओके सोडून तर ते येते तिसऱ्या क्रमांकाचं. जगातील तिसऱ्या क्रमांकाचं, भारतातील पहिल्या क्रमांकाचं ते येते
कांचनगंगा 8,598 मीटर. तर असे 8,000 प्लस 8,000 मीटर प्लसचे उंचीचे शिखरं आपल्याला हिमालयामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. ठीक आहे, तर या संदर्भात हा छोटासा प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता. बरोबर आहे. ठीक आहे, आपण पाहतो हिमालयाची जी निर्मिती आहे ते समुद्राच्या गडापासून तयार झालेली आहे बघा मित्रांनो. म्हणजेच काय, आपला जो भारत आहे, भारत हा म्हणजे दक्षिण भारत जर पाहिला आपण जर पाहतो तर हा आफ्रिका खंडाचा एक काय आहे भाग आहे, एक जमीन आहे. ती जमीन भूखंड अपवन जेव्हा आपण पाहतो की भूखंड अपवनाचा सिद्धांत जेव्हा आपण पाहतो तर त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की ही जमीन ठीक आहे म्हणजे कुठं आफ्रिका खंडाची वाहत येऊन कुठं लागलेली आहे तर बघा लॉरेशिया युरेशिया या प्लेटला येऊन धडकली. त्या ठिकाणी पूर्वी टेथिस नावाचा समुद्र होता. त्या समुद्रातील गाळाच्या संचयना म्हणजे गाळाच्या त्या गाळापासून एक वलीचा पर्वत तयार झाला बघा, तो म्हणजे आजचा हिमालय आहे बघा. म्हणून हिमालयाला काय म्हणतात, सर्वात आधुनिक पर्वत किंवा तरुण पर्वत सुद्धा याला म्हटलं जाते बघा मित्रांनो. ठीक आहे, चालेल. तर एक म्हणजे काय तर समुद्राच्या गाळापासून निर्माण झालेला एक वलीचा पर्वत हिमालयाला म्हटलं जाते मित्रांनो. ठीक आहे, तर बघा खूप साऱ्या कन्सेप्ट या प्रश्नाच्या माध्यमातून हिमालयाच्या या ठिकाणी आपण कव्हर केलेल्या आहेत मित्रांनो बघा. ठीक आहे, जर काही डाऊट असेल ना तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आठवणीने विचारू शकता मित्रांनो. ठीक आहे बघा, आणि या ठिकाणी तुम्हाला अत्यंत एक छान अशी एक माहिती पाहायला मिळत आहे मित्रांनो. ठीक आहे, तर ग्रुप सी पूर्वपरीक्षा 2026 किंवा तलाठी पूर्वपरीक्षा 2026 साठी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अभ्यास करत आहेत आणि तुमचा अभ्यास किती झालेला आहे या ठिकाणी एक सराव म्हणून टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी एक अवेलेबल करून दिलेली आहे. तर विदर्भ IAS अकॅडमीच्या मार्फत ग्रुप सी पूर्वपरीक्षा तलाठी पूर्वपरीक्षेसाठी एक जबरदस्त एक टेस्ट सिरीज या ठिकाणी लॉन्च करून दिलेली आहे मित्रांनो. आणि ही टेस्ट सिरीज तुम्हाला पाहायला मिळते आहे ऑफलाईन टेस्ट सिरीज. ठीक आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा तुम्हाला हे प्रोव्हाइड होणार आहे. ठीक आहे, ते सुद्धा लक्षात ठेवायचं. तर ऑफलाईन टेस्ट सिरीज ठीक आहे या ठिकाणी शेड्यूल दिलेला आहे बघा. एकूण 8 टेस्ट या ठिकाणी तुम्हाला सोडवायला मिळणार आणि प्रत्येक टेस्ट हे रविवारी होणार आहे बघा मित्रांनो. ठीक आहे, कारण आपला आयोगाचा पेपर सुद्धा रविवारी असतो मित्रांनो. आणि टाइम काय तर 11 ते 12 आयोगाच्या वेळेप्रमाणे. ठीक आहे, कारण बघा एकच आहे की तुम्ही जेव्हा तयारी करता तर बघा जो आयोगाचा वेळ आहे त्याच वेळेमध्ये तयारी करा, जो आयोगाचा दिवस आहे त्याच दिवसामध्ये तयारी करा. म्हणून प्रत्येक रविवारी 11 ते 12च्या दरम्यान एकूण 8 टेस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा. आणि हे टेस्ट चालू होत आहे 16 ऑगस्ट पासून बघा. ठीक आहे, ऑफलाईनमध्ये तुम्हाला 599 रुपयामध्ये ही सवलत मिळत आहे, ऑनलाईनमध्ये फक्त 399 रुपयाला. आणि जर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही तुम्हाला जॉईन करायचे असेल तर फक्त 699 रुपयामध्ये अत्यंत नाममात्र फीस तुमच्याकडून या ठिकाणी घेतली जात आहे बघा. ठीक आहे, आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तुम्हाला या ठिकाणी ऑफलाईन सेंटर सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे. तर मित्रांनो बघा, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर, ठीक आहे, चंद्रपूर आहे, यवतमाळ आहे, दर्यापूर आहे, आर्वी आहे, कराड आहे आणि अमरावती आहे मित्रांनो. ठीक आहे, हे सर्व ऑफलाईन सेंटर आहे. आणि जर असे काही विद्यार्थी असेल ज्यांना ऑनलाईन जॉईन करायचं आहे मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमी ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आणि टेस्ट सिरीज त्या ठिकाणी जॉईन करायची आहे. काही अडचण येत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यायचा आहे. कारण विदर्भ IAS अकॅडमीची टेस्ट सिरीज म्हटलं तर रिझल्ट मित्रांनो बघा. ठीक आहे, एवढं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. अतिशय छान पद्धतीने सर्व पूर्वपरीक्षेचे सर्व प्रश्न सेट केलेला आहे. ठीक आहे, आणि 8 परीक्षेमध्ये 8ही टेस्टमध्ये तुम्हाला जे प्रश्न पाहणार आहे तर टॉपिक त्या ठिकाणी रिपीट होणार आहेत मित्रांनो बघा, लक्षात घ्या. ठीक आहे, आणि 8 टेस्टमध्ये जेव्हा आपण पाहणार की टॉपिक पुन्हा पुन्हा आपल्याला अभ्यासाला भेटत आहे, वेगवेगळे प्रश्न आहे, अपेक्षित प्रश्न, संभाव्य प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा की रविवारी तुमची पहिली टेस्ट झाली की लगेच ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सर्व विषयांचं स्पष्टीकरण या ठिकाणी व्हिडिओच्या स्वरूपात मिळणार आहे. सोबत तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात सुद्धा ते स्पष्टीकरण पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, मग हे पहिल्या टेस्टच्या नंतर, दुसऱ्या टेस्टच्या नंतर 8ही टेस्टमध्ये प्रिंटेड स्पष्टीकरण आणि सोबत तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक्सप्लेनेशन या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चालेल. तर बघा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे. आणि आपला रिझल्ट यावेळेस बघा भरपूर साऱ्या वॅकन्सीज, खूप साऱ्या पोस्ट आणि सर्वात अट्रॅक्टिव्ह असणारी जे तलाठी एक पोस्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळालीच पाहिजे, या उद्देशातून आपल्याला तयारी करायची आहे. ठीक आहे, तर सर्वांनी लवकरात लवकर काय करायचं, टेस्ट सिरीज जॉईन करायची. आणि मित्रांनो बघा, आजचा जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल ठीक आहे तर मित्रांना नक्कीच शेअर करायचं आहे. सोबत बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी अगोदरचे सुद्धा 5 जे पार्ट आहेत ते बघून घ्यायचे मित्रांनो. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या नेक्स्ट सेशनमध्ये, नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत जे दिलेले जे टॉपिक आहे किंवा तुमचा जो अभ्यास आहे ते सुरू ठेवायचा मित्रांनो. दिवस आपल्याकडे कमी आहे, एकही दिवस वाया घालवायचा नाही. ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.